नमस्कार सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा आलेले आहेत, त्यामुळे वातावरण कसं चैतन्यमय आणि आनंददायी झालेलं आहे की नाही। बाप्पाच्या स्वागतामुळे सगळ्यांच्या मनात खूप उत्साह निर्माण झालेला आहे आणि चेहऱ्यावर एक आनंददायी हसू आलेला आहे। तर हा सण असाच उत्साहात आणि आनंदात साजरा होऊ देत। तसंच सगळ्यांच्या मनात जो उत्साह निर्माण झालेला आहे आणि चेहऱ्यावर जे हसू आहे ते कायमस्वरूपी तसंच राहू देत, अशीच आपण बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया। आणि मंडळी, उद्या आहे ऋषी पंचमी, तर आज आपण ऋषी पंचमीसाठी ऋषीची भाजी कशी बनवायची हे पटकन बघून घेऊया। ऋषी पंचमी आली ना की आजीची आठवण हमखास येते, तर आजीसोबतची एक छोटीशी आठवण मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मग आपण रेसिपीला सुरू करूया। आजी म्हणजे माझ्या वडिलांची आई। साधारण मी 9वीत असतानाच ती आम्हाला सोडून गेली, पण आजीसोबतचे प्रत्येक सण प्रत्येक क्षण आम्ही खूप आनंदात आणि उत्साहात साजरे केलेले आहेत। आणि ऋषी पंचमीची खास आठवण म्हणजे ऋषी पंचमीच्या आधी 4 दिवस आधीपासूनच आजीची जय्यत तयारी असायची। तिची साडी, त्यानंतर घरातल्या सामानाची, ऋषी पंचमीला जे सामान लागणार तिची यादी बनवायला ती सांगायची आणि मग घरातली पुरुष मंडळी बाजारात जाऊन ते सामान घेऊन यायचे। आणि आम्ही चाळीत राहायचो, त्यामुळे चाळीतले सण तर तुम्हाला माहितीच आहेत किती दणक्यात साजरी व्हायचे ते। तर अक्षरशः मैदानामध्ये चादर घालून आम्ही तिथे बसायचो आणि आणलेली भाजी साफ करायला मोठ्या माणसांसोबत आम्ही सुद्धा लुडबुड करत भाजी साफ करणं, इतर कामामध्ये त्यांना मदत करायचो। आणि ऋषी पंचमीच्या दिवशी आजी आणि तिच्या मैत्रिणी अगदी समुद्रावर शिवाजी पार्कला आंघोळ करायला जायच्या। तर त्यांच्यासोबत जाण्यामध्ये जी मजा होती ना, ती म्हणजे आम्ही अक्षरशः त्या दिवसाची वाट बघत बसायचो। समुद्रावर त्यांच्यासोबत जायचं, त्यांचं सगळं काम झालं, तिथे पूजा वगैरे झाली की मग घरी यायचं आणि घरी अगदी मोठ्या टोपात आई आणि साईडला इतर बायका मिळून ती अळूची भाजी तयार करायच्या आणि घमघमाट म्हणाल ना तर अख्ख्या चाळीभर पसरायचा। आणि पूर्वी पद्धत अशी होती की चाळीत किंवा आपल्या घरात जो काही पदार्थ बनेल तो चाळीतल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायची अशी पद्धत होती। त्याचप्रमाणे हा ऋषीचा प्रसाद जो होता, ऋषी पंचमीच्या भाजीचा प्रसाद, तो चाळीतल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचं काम आम्हाला लहान मुलांचं असायचं। त्यामुळे खूप मजा यायची आणि आम्ही अक्षरशः ह्या ऋषी पंचमीची वाट बघत बसायचो वर्षभर ही धमाल करण्यासाठी। आज माझ्या आईची आई सुद्धा आहे, ती सुद्धा 102 वर्षाची झाली आहे, पण तरी सुद्धा आजही ती ऋषी पंचमी, हरतालिकेचा उपवास तर तुम्हाला माहिती आहे किती कडक असतो, तरी हरतालिकेचा उपवास आणि तिला तिचे जे काही ठराविक उपवास आहेत ते आजही करते। आम्ही कितीही ओरडलो ना तरी तिला जे पाहिजे तेच करणार असो। तर ह्या सगळ्या आठवणी झाल्या। काळ बदललेला आहे, वेळ बदललेली आहे, फक्त आठवणी आपल्यासोबत कायम राहतात। आता ऋषी पंचमीची भाजी ही घरात काही ठराविक माणसांसाठीच बनवली जाते आणि खाल्ली जाते, पण ही रीत आहे, परंपरा आहे, ती पुढे चालतच राहिली पाहिजे। त्यामुळे आवर्जून ही भाजी वर्षानुवर्ष घरात का होईना पण बनवलीच पाहिजे आणि आजच्या पिढीला सुद्धा ह्या कशा प्रकारच्या भाज्या असतात हे समजलं पाहिजे। त्यामुळे ऋषी पंचमीची भाजी दरवर्षी घरात प्रत्येक घरामध्ये बनवलीच पाहिजे असं मला वाटतं। तर आता आपण रेसिपी कशी आहे ती बघून घेऊया। बघाल तर ऋषी पंचमीची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे, कारण हिला फोडणीची गरज नसते, इतर खूप सारे मसाले वापरायची गरज नसते, फक्त अळू आणि काही कंदमुळांपासून ही भाजी बनवली जाते। रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करून ठेवा। सुरू करूया। तर ऋषी पंचमीच्या भाजीसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते अळू। अळूच्या भाजीपासूनच ऋषी पंचमीची भाजी बनवली जाते। तर भाजीचं अळू आणि वडीचं अळू कसं ओळखायचं हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे। त्याआधी आपण हे भाजीचं अळू कसं साफ करायचं ते बघूया। पानापासून देठ वेगळा केला आणि त्यानंतर देठाची वरची साल काढून घ्यायची आहे। हा साफ केलेला देठ आपल्याला फेकायचा नाही, तर भाजीमध्ये पुढे वापरायचा आहे। तर बघा, देठ आणि पान वेगळं केल्यानंतर देठाच्या खालच्या टोकाकडनं वरचं साल काढून घ्यायचं, म्हणजे देठ लवकर शिजले जातात। तर अशाच पद्धतीने सगळं अळू मी साफ करून घेणार आहे आणि त्यानंतर साफ केलेलं अळू स्वच्छ धुणार, पाणी चांगलं निथळून घेतलं की मग ते बारीक चिरून घेणार आहे। तर हे बघा, सगळं अळू साफ करून झालेलं आहे, स्वच्छ धुवून घेणार आता आणि चिरून घेणार आहे। आता भाजीचं आणि वडीचं अळू कसं ओळखायचं ते बघा। तर भाजीचं अळू जो असतं ना त्याची पानं थोडीशी नरम असतात, रंग हिरवा असतो आणि मागच्या शिरांचा रंग पण हिरवाच आहे बघा। पण आपण जेव्हा वडीचं पान घेतो तेव्हा ते काळपट हिरवं असतं आणि मागच्या शिरा असतात त्या डार्क अशा काळपट जांभळ्या असतात। तर हा फरक असतो भाजीचं अळू आणि वडीचं अळू ओळखण्यामध्ये। त्यानंतर हे मूळ असतं, ह्याला मूळ म्हणतात। हे मूळ आपल्याला फक्त ऋषी पंचमीच्या दिवशीच किंवा ह्या श्रावण महिन्यात भाद्रपद महिन्यातच आपल्याला हे मुळाची भाजी असते ना ती
बाजारात मिळते. तर वरचं पानं आहेत ना, वरची ती आपण काढून टाकणार, ती आपल्याला वापरायची नाही. आता पानं काढून झाल्यानंतर जसं आपण शेवग्याची शेंग कापून घेतो ना, तसंच आपल्याला हे मूळ कापून घ्यायचं आहे. हे थोडंसं कडक असतं, पण खाताना शेवग्याच्या शेंगासारखंच खायचं असतं. चावून झालं की याचा चोथा फेकून द्यायचा. जसं शेवग्याच्या शेंगेमध्ये गर असतो त्याच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा गर असतो. आणि ऋषीपंचमीच्या भाजीमध्ये ही भाजी आवर्जून वापरायची असते, कारण कंदमुळं आहेत ही ऋषीपंचमीच्या भाजीमध्ये वापरली जातात. तर हे मूळ सगळं साफ करून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर मी काही पालेभाज्या म्हणजे लाल माठ आणि थोडासा पालक घेतलेला आहे. सगळ्या भाज्या स्वच्छ धुतल्यानंतर कापून घेतल्या. पालक आणि लाल माठ एक एक मूठ घेतलेला आहे आणि तो कापून एका कढईमध्ये काढून घेतला. त्यानंतर 2 जुडी अळूची पानं घेतलेली आहेत आणि त्याचे देठसुद्धा कापून घेतलेले आहेत, ते सुद्धा या भाजीमध्ये घालायचे. आणि काही फळभाज्या घालायच्या आहेत, जसं की 100 ग्रॅम भोपळा, 100 ग्रॅम सुरण घालायचं आहे. त्यानंतर 1 केळं यात घातलेलं आहे आणि जे आपण मूळ कापून घेतले ना त्याचं देठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता ह्या भाजीला फोडणी नसते, ही भाजी फक्त उकडून खायची असते. एक छोटंसं शिराळं सुद्धा यामध्ये कापून घातलेलं आहे. आता यामध्ये फक्त मिरची घालते, कारण ही कढई भरलेली आहे भाजीने. जर मीठ घातलं आणि हलवलं ना तर भाजी सगळी खाली पडू शकते, त्यामुळे फक्त मिरची घालणार आहे. भाजीवर झाकण ठेवणार आणि पाणी न घालता ही भाजी आपण वाफवत ठेवायची आहे. काही जण कुकरमध्ये लावतात, पण मी भाजी जी आहे ती कढईमध्ये शिजवून घेते, कारण यात फळभाज्या ज्या आपण घातलेल्या आहेत ना, सुरण, केळं, हे खाताना खूप चांगलं लागतं. नंतर जर कुकरमध्ये लावलं तर त्या सगळ्या भाज्या एकदम खूप जास्ती शिजल्या जातात आणि मग त्या जाणवत देखील नाहीत आपल्याला आतमध्ये. तर आता भाजी थोडीशी खाली बसलेली आहे. वरून चवीपुरतं मीठ आणि चिंच घातलेली आहे. अळूची भाजी आहे त्यामुळे चिंच आवर्जून घालायची. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे अळूचं भाजीचं जे अळू असतं ना ते साफ करताना, धुताना, कापताना कधी कधी हाताला खाज येऊ लागते. तर असं झालं तर कोकम लावायचं किंवा चिंचेच्या कोळ्याचं पाणी लावायचं, कारण कधी कधी अळू धुतल्यानंतर, चिरल्यानंतर हातांना खाज यायला लागते. पण हे अळू कापल्यानंतर हाताला अजिबात खाज आली नाही, खूप चांगलं अळू होतं. तर आता बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून 10 मिनटं भाजी चांगली शिजवून घेतली. चांगल्या फळभाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत बघा. आपण पाणी अजिबात घातलेलं नव्हतं, पण सगळ्या भाजीला पाणी सुटलेलं आहे. आणि ह्या सुटलेल्या पाण्यामध्ये जर भाजी शिजवली तर ती नक्कीच चांगली होते आणि चवीला सुद्धा चांगली लागते. आता यामध्ये थोडंसं अळू थपथपीत पाहिजे म्हणून मी वरून थोडंसं गरम पाणी घातलं, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता फळभाज्या बघा जशाच्या तशा आहेत, त्या खाताना खूप छान लागतात. पण जर कुकरमध्ये लावल्या ना तर त्या सगळ्या अशा वितळून जातात ओव्हर कुक झाल्यामुळे. हे असं आपण हाताने थोड्याशा दाबून ह्या भाज्या थोड्या नरम करू शकतो. तर बघा मस्त असं थपथपीत अळू झालेलं आहे. त्यानंतर मी कॉर्न जे आहे ना ते मी आधीच उकडून घेतलेले होते आणि थोडेसे ओले शेंगदाणे सुद्धा मी आधीच उकडून घेतलेले होते, कारण जर मी अळू बरोबर उकडत ठेवले असते तर ते चांगले शिजले नसते. म्हणून मी आधीच साईडला शेंगदाणे आणि मक्याचे कणीस जे आहे ते उकडून ठेवलेले होते. तर सगळं आता यामध्ये घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं मला अजून पाणी लागणार आहे, अजून थोडंसं पातळ हवं आहे अळू, म्हणून थोडं अजून गरम पाणी घालणार. छान उकळी आली ना की मग एक गरमागरम अळू सर्व करणार आहे. चवीला खूप अप्रतिम लागतं आणि तुम्हाला मी सांगते ऋषीपंचमीच्या दिवशी ह्या भाजीला इतकी चव येते ना. तुम्ही बघितलं असेल भाजीला फोडणी नाही, खूप सारे मसाले नाही, तरी ऋषीपंचमीच्या दिवशी ह्या भाजीला अप्रतिम चव येते, त्यामुळे नक्की करा. तर मंडळी हे आपले पारंपरिक पदार्थ आहेत, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. घरातल्या लहान मुलांसहित सगळ्यांना खाऊ घाला आणि मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टी पटवून द्या. आणि रेसिपी कशी झालेली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, कारण आता गणपती बाप्पा आलेले आहेत आणि बाप्पाच्या आवडीचे छान छान पदार्थ तुम्हाला सुवर्णच रेसिपी मराठीवर बघायला मिळणार आहे. त्यामुळे बाजूला एक छोटी बेल आहे ती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे अशा छान छान पदार्थांचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपण भेटू नवीन रेसिपी सहित नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.